नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। उपवास असला की असं वाटतं काय करू काय नको करू। खरं तर मी म्हणतो उपवास असला तर काहीच करू नका, तो खरा उपवास असतो। पण तरी मी जो उपवास करतो तर त्यावेळी मी छान छान उपवासाचा म्हणजे उपवासाला जे चालतील असे पदार्थ खातो। पण माझा पूर्ण असा हार्डकोर उपवास नसतो की नाही काहीच खायचं नाही, हेच खाईन तेच खाईन असं नाही। आपल्या समाधानासाठी आनंदासाठी मी उपवासाचा पदार्थ खातो आणि उपवास करतो। असाच एक छान पदार्थ तयार करायचा आपल्याला। चला सुरुवात करू। अर्धवट कुटलेले दाणे साधारण 1 वाटी, यातच 1 वाटी भगर बारीक करून घेऊ। भगर चालत असेल तर कोथिंबीर, हिरवी मिरची, 1 वाटी राजगिऱ्याची लाही, 1 वाटी राजगिऱ्याची राही आणि आंबट दही। क्या बात है। चवीनुसार मीठ, थोडी साखर, जिरं, याला आपण एकत्र करून घेऊ। एकत्र करताना एवढं लक्षात घ्या की गरज असेल तरच पाणी घाला। कधी कधी काय होतं, दही जर पातळ असेल तर त्याचा जो ओलसरपणा असतो त्यानेच ते भिजलं जातं। पण कधी कधी दही असतं घट्ट आणि ते काय भिजलं जात नाही। अगदी थोडं पाणी घेऊ। ह्याला एक 5-1 मिनिटं मुरत ठेवू आपण, कारण यामध्ये भगर आहे ती पाणी शोषून घेईल। आणि सगळ्यात शेवटी हा छान भिजवलेला साबुदाणा घालायचा। तेल, हे तेल छान पसरवून घ्यायचं। पाण्याच्या हाताने जेवढं थालीपीठ हवं तेवढा गोळा करून घ्यायचा आणि शांतपणे याला पसरवायचं। राजगिऱ्याच्या थालीपीठाचा हा प्रकार आहे आणि थालीपीठावरची एक कविता मला आठवते। नेमकी ही कोणी केली आहे मला म्हणजे आत्ता नाव आठवत नाही आहे, पण ती कविता मात्र मनापासून आठवते कारण इथे रुजलेली आहे। फक्त त्यात मी थोडे बदल केलेले आहे, तर जो कोणी कवयित्री असेल त्यांची माफी मागतो। 2 वाट्या थालीपीठाची भाजणी, 2 वाट्या थालीपीठाची भाजणी, भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, सुरेख चिरलेला लांब कांदा आणि हो पाणी गरम करून होत। पाणी गरम करून होत म्हणजे खुसखुशीत होतील तुझी थालीपीठं। कॅलरी कॉन्शियस नसशील तर एक गोष्ट सांगू, अरे कॅलरी कॉन्शियस नसशील तर एक गोष्ट सांगू, तेल थोडं जास्त टाक। तेल थोडं जास्त टाक म्हणजे खमंग सुद्धा होतील ती। थालीपीठाची रेसिपी पाऊस लिहून घेत होता माझ्याकडून, त्याने सुद्धा मला एक रेसिपी शिकवली आहे पावसात भिजण्याची। सांगेन पुन्हा केव्हा तरी, पण तुर्तास उपवासाचं राजगिऱ्याचं थालीपीठ। मिरचीवर थोडं मीठ, आणि लिंबाचा रस। ही थालीपीठं तुम्ही नक्की करा, तेलावर करा, तुपात करा, कशावरही करा। नुसती केली तरी चालतील। तुम्हाला एक अजून सांगतो जाताना की तेल तूप न टाकता नुसती जर तुम्ही कोरडी भाजून घेतली ही थालीपीठं, नंतर बटर पेपरवर ठेवायचं आणि डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। मग कधीही तुम्ही त्याला काढायचं, एक 10 मिनिटं नॉर्मल टेम्परेचर आल्यावर तुम्ही तळू शकता, एअर फ्राय करू शकता किंवा असं तेलावर तुपावर परतू शकता। कराल ना? प्रॉमिस? अजून एक प्रॉमिस करायचं, मास्टर रेसिपीज लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि शेअर तुम्ही कराल याची मला खात्री आहे। पाहत राहा मास्टर रेसिपीज।